नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। धाराशिवसाठी अभिमानाची बातमी। विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात धाराशिव संघाने नांदेड संघावर 11 धावांनी मात करत विजय संपादन केला। या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे धाराशिव क्रिकेट संघाचे नेतृत्व स्वतः जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी करत संघाला प्रेरित केले। त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना धाराशिव संघाने 12 षटकात 5 बाद 145 धावांचा भक्कम डोंगर उभा केला। संघाच्या डावात रणधीर भोसले यांनी आक्रमक फलंदाजी करत 36 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली। त्यांना रणदीप सूर्यवंशी यांनी 19 चेंडूत 44 धावा करत चांगली साथ दिली। 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नांदेड संघाला सुरुवातीपासूनच अडचणीचा सामना करावा लागला। धाराशिवच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले। नांदेड संघ 12 षटकात 8 गडी गमावत केवळ 134 धावांपर्यंतच मजल मारू शकला। धाराशिवच्या गोलंदाजीत अनिकेत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 3 षटकात केवळ 16 धावा देत 3 बळी घेतले, तर कर्णधार कीर्तिकिरण पुजार यांनीही प्रभावी गोलंदाजी करत 2 षटकात 13 धावा देत 1 गडी बाद केला। या शानदार विजयामुळे धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून संघावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विश्व विशाल न्यूजवरती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।